नाशिकमध्ये नववर्ष स्वागत समितीतर्फे गंगापूर रोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅक इथे रामरक्षा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे। या अनुषंगाने सर्व देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच अनुषंगाने नाशिकच्या गंगापूर रोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅक इथे भाविकांनी रामरक्षाचे पठण केले। आयोजित या कार्यक्रमात श्री पानसरे यांनी रामाचं भजन म्हटलं। आज नववर्ष स्वागत समिती पश्चिम विभागातर्फे समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे रामरक्षा पठण श्रीरामाचा जप आणि भीमरूपी अशी सर्वांना म्हणण्याचं आवाहन केलं होतं। त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी साधारणतः 60-70 जण उपस्थित होते। सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे आणि 22 तारखेला जे अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा जिथे होणार आहे, या प्राणप्रतिष्ठेमध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन संध्याकाळी दिवे आपल्या घरी आणि मंदिरामध्ये आपल्या परिसरातील मंदिरामध्ये सगळ्यांनी दिवे लावून तो मंदिरसुद्धा रोषणाईने पूर्ण करायचं आहे आणि दिवसभर आपण आनंदाची दिवाळी साजरी करूया। सगळ्यांना प्राणप्रतिष्ठेच्या सगळ्यांना शुभेच्छा। जो कार्यक्रम झाला तो अयोध्याची आपली जे होणार आहे कार्यक्रम 22 तारखेला, त्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये आणि जगभर होतोय। त्याचा एक पेहलू म्हणून आम्ही आजच्या दिवसाला रामरक्षाचा हा कार्यक्रम ठेवला होता। छान उपक्रम होता। आज रामरक्षा पठणाचा जो कार्यक्रम झाला 22 जानेवारीच्या संदर्भामध्ये, तर खूप उत्साहाचं वातावरण होतं। आमच्या इथल्या समर्थ जॉगिंग ट्रॅकच्या महिलांनी खूप उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रकाश दीक्षित, बापू कोतवाल, श्री अग्निहोत्री, श्री साळुंके, श्री देशपांडे, सुरेखा पाटील, कल्पना महापालेकर, सुरेखा सोनवणे, शकुंतला मोरे, सुरेखा हिरे, पुष्पा रसाळ आदी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।